गणेशोत्सवासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्नी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। यावेळेला खासदार श्रीकांत शिंदेंची उपस्थिती। शिंदे परिवार बाप्पा चरणी नतमस्तक। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज पुणे दौऱ्यावर। यावेळेला त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेत आरती केली। रश्मी शुक्ला यांनी पुण्यातल्या गणपती विसर्जन मिरवणुकीसंदर्भात नियोजनाचा आढावा घेतला। अंधेरीच्या डीएन नगरमधील महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचं 57वं वर्ष। गणेशोत्सवात मंडळाकडून समाज उपयोगी संदेश, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। वरळीमधल्या महाराजा मंडळाला 103 वर्ष पूर्ण। भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा अशी आहे ओळख। वरळीच्या महाराजाला नागरिकांतर्फे 56 भोग नैवेद्य अर्पण। सिंधुदुर्गच्या नाधवडे गावातील कुडतरकर कुटुंबियांच्या बाप्पाला 70 वर्ष पूर्ण। स्वामी समर्थांच्या अवतारामध्ये गणरायाचं रूप अजूनच खुललं। सिंधुदुर्गमधल्या मनसे गाव वाणीवाडीमध्ये काडगे कुटुंबियांच्या बाप्पाला 75 वर्ष पूर्ण। फुलांची आरास आणि मंगलमय वातावरणामध्ये बाप्पाची पूजा। गणपतीच्या मूर्तीची होणारी अवहेलना आणि पाणी प्रदूषण, पर्यावरण यावर आधारित चित्रपटाद्वारे जनजागृती। ते 10 दिवस या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा आणि पर्यावरणाचा संदेश। विद्यार्थ्यांनी यातून धडा घेऊन चांगलं काहीतरी शिकावं, हा यामागचा उद्देश।